तर एक करू नका, ऐका साहेब रागात आहेत, परिस्थिती सगळी हाताबाहेर जाईल मॅडम. श्रावणी काय बॅग घेऊन कुठे निघालीस? जिथे मला नाकारलं जाणार नाही तिथे. ह्या घरात आता मला अजिबात थांबायचं नाही. खबरदार खबरदार, घराबाहेर पाऊल ठेवलंस तर बाहेरच्या जगात तुला किंमत नसेल, मला आहे. मान आहे, नाव आहे, अब्रू आहे. तू तुझ्या आईचं पाप जरी असलंस ना तरी बाहेरच्यांसाठी माझी मुलगी आहेस म्हणून सहन करतोय तुला इतकी वर्ष. मनावर दगड ठेवून तुझं अस्तित्व बघतोय या घरामध्ये. खबरदार घराबाहेर पाऊल ठेवलंस तर. तू जर बाहेर गेलीस ना तर जग बोलायला लागेल, विरोधक बोंबा मारतील. नाही बाहेर जायचंस. तुमच्या अब्रूसाठी मी कशाला घरात थांबायचं? कळू दे कोणाला काय कळायचं ते, मला नाही फरक पडत. मी जाणार. मला पडतो. तुला जायचंय ना, जा. असंही लग्न झाल्यावर जावंच लागणार आहे. तेव्हा कर जे करायचे ते. कोणी अडवणार नाही तुला. पण जोपर्यंत माझं नाव तुझ्या नावापुढे लागलंय ना तोपर्यंत तुला या घराबाहेर पडता येणार नाही, लक्षात ठेव. इतकी वर्ष मी सहन करत आलोय, आता तू करायचंस. शेवटचं सांगतोय, या घरातनं बाहेर पडायचा विचार जरी केलास ना तर माझ्यासारखा वाईट माणूस कोणी नसेल. नंदाक्का, हिच्यासाठी स्थळं बघायला सुरुवात कर. लवकरात लवकर हिचं लग्न झालं पाहिजे. श्रावणीचा खेळ तर संपला. आता या पटलावरची राणी एकच, अलकनंदा. बाकी जे व्हायचं ते होणारच. जे काही घडलंय ते वाईट आहे, पण त्याही पेक्षा वाईट या गोष्टीचं वाटतंय की श्रावणी, मी तुला काहीच मदत करू शकत नाहीये. जे व्हायचं नव्हतं तेच झालं, म्हणून मी तुला काही सांगत नव्हतो श्रावणी. पण तुला सत्य जाणून घ्यायचं होतं. श्रावणी मॅडम, साहेबांनी किती बी नाकारलं तरी माझ्यासाठी तुम्ही माझ्या मॅडमच आहात.